तर नमस्कार सगळ्यांना, व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर स्वयंपाक वगैरे उरकला आहे माझा आत्ताच. तर आत्ता 10 वाजलेत बरं का. तर पाठीमागं आले होते, कोंबड्या भरपूर ओरडत होत्या. म्हटलं कुत्र्याने धरल्यात का काय. तर बघा आमचा ट्रॅक्टर दिसतो का तुम्हाला, 1 मिनटात झूम करून दाखवते. काल पाऊस आलेला मी तुम्हाला दाखवलाच होता. पाऊस पडलाय म्हणजे एवढा काय झाला नव्हता, थोडाच झालाय, पण रान ओलं झालंय आमचं म्हणजे पूर्ण. हे दिसतंय का खाली, एवढा चिखल पण झालेला नाही आणि कोरडी पण जमीन राहिलेली नाही. पाऊस झालाय. तर ही पट्टी तुम्हाला दाखवली होती मी, आमची पेरायची राहिली होती म्हणून. तर त्या पट्टीत आत्ता गेलेत भाऊजी. सकाळीच पेरायला गेलेत, कारण काल जेव्हा पेरायला चालले का तेव्हा पाऊस आला होता, म्हणून आज जरा सकाळचेच गेलेत. तर मस्त अभंग लावलाय ट्रॅक्टरमध्ये त्यांनी. आवाज आला मला ट्रॅक्टरचा. तर घरातलं काम आणखीन तसंच आहे, उरकायचं राहिले. पोरं गेले शाळेत. म्हणजे स्वयंपाक झालाय, कपडे राहिलेत आणखी. तर बघा उभं केलं आहे ट्रॅक्टर, तिथं काहीतरी झालं आहे वाटतं. खत आणि मका संगतीच नेली त्यांनी पेरायला. तिकडं जाऊन व्हिडिओ तयार केला असता, पण ते भरपूर लांब आहेत आणि मला पण बोलता येत नाही. तर चालू केलं आहे बघा ट्रॅक्टर त्यांनी. तिकडच्या साईडने पेरायला चालू केलं. आणि बऱ्याच जणाला आमच्या कोंबड्या पण बघायच्या होत्या, तर कोंबड्या पण तुम्हाला दाखवते मी कशा आहेत बघा. बघा चालू केलं आहे आणि ऊन पडलेलं आहे. आता काय आभाळ आलेलं नाही. सकाळी होता आभाळ, आत्ता नाही आहे. आता ऊन पडले, 10 वाजलेत आता. तुम्हाला हे बघा आमच्या कोंबड्या. आणि हा एक कोंबडा जो लहानपणाला चावतो. केवढा मोठा आवाज आहे त्याचा, लई चावतो तो. लहान पोरांना नाही, म्हणजे लहानला पण चावतो आणि मोठ्या माणसांना पण चावतो तो, जवळून गेलं तरी. त्याचा कसं बघतोय रागाने. इथं निम्म्या बसल्यात, निम्म्या तिकडे शेळ्यांच्या शेडमध्ये निम्म्या आहेत आणि निम्म्या इकडे बसल्यात. रात्री पाऊस आल्यामुळं मी लवकरच डालून गेलते, तर कमीच होत्या इथं. बाकीच्या तिकडे आहेत. सकाळी गेल्या सुटून चरायला. पण आता ह्यांना सोडायचं 12-1 वाजता. आता इथं पेरलंय म्हटल्यावर सोडायचं पण जरा अवघडच आहे बरं का. ह्यांचं नाही सोडावं लागणार, ह्यांना डालूनच ठेवावं लागणार आहे, नाही तर मका सगळी उकरून खात्यान. आता ह्यांना इथंच बाजरी आणून टाकते. बघा तिकडे ट्रॅक्टर पण दिसतोय पेरायला चालू केलेला. बघितलं का केवढा मोठा आहे. आता कापत असतो ह्याला आम्ही, जत्रा आली जवळ बारकी पिल्ला आणून टाकत असतो ह्याच्यामध्ये कोंबड्याची. हालेच येड्यावानी करतोय, सगळ्या माणसांना चावायला लागलाय. चावतोय तर असा रक्तच काढतोय माणसाचं, त्याच्यामुळे ह्याला कापून टाकत असतो आता. कपडे चेंज केलेले सगळे दिलं टाकून चौकड. तर घरातलं सगळं काम आवरलं, म्हणजे स्वयंपाक आवरला आहे फक्त, आणि भांडे कपडे राहिलेत. तर पाणी चालू केलं. पूनमला कपडे धुवायचे होते, तर मला सांगितलं तिने मोटर चालू करा ताई, कारण पूनमला येत नाही ना मोटर चालू करता. तर मला पण पाणी भरायचं होतं, म्हणून मग मी पण मोटर चालू केली. आणि पाणी मग आत्या भरून देतात. आत्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या, मी त्यांना आत्ताच बोलते. तर त्यांनी पाणी भरून दिलं. आम्ही डायरेक्ट पाईप आज दारातच घेतलं, कारण पाणी इतकं असतं ना, एका माणसाला कंटाळा येतो पाणी भरून. 10-15 हांडे टाकीवरून घरापर्यंत आणावं लागतात. आणि दारात एवढा चिखल झाला ना, तर चिखलात असं वाटतं पडन एखादं, पाय घसरतात, शेवाळ झालं आहे सगळा. त्याच्यामुळं डायरेक्ट पाईप जोडला आणि वाट्यावरतीच पाणी भरून घेतलं. तर पाणी भरलं तर घरात बघते येऊन, तर घरात इतकी घाण केली होती ना पोरांनी, सगळे चिखलाचे पाय उमटले होते. मग मला पण नाही आवडत, आणि कसं ब्लाऊज न्यायला गिराईक पण येतं ना, तर मग असं घर घाण ठेवलेलं मला आवडत नाही अजिबात. तर मग मी सगळी लादी पुसून घेतली. पहिली तर जेवणसुद्धा नाही केलं, पण पहिली लादी पुसून घेतली. सगळे कपडे बेडवर ठेवले, कारण पोरांनी कपडे इतके असे चेंज केलेले कपडे सगळ्या घरामध्ये पांगवली होती. मग ते कपडे ठेवले होते मी बेडवरती. अगोदर लादी पुसून घेतल्याच्या पुढं मग सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या. कारण काय होते, मी सकाळी 6 वाजता घरात, म्हणजे माझ्या रूममधून जी बाहेर जाते ना, ते मला 10 वाजतात माझ्या रूममध्ये यायला. सगळं बाहेरचं स्वयंपाक पाण्यातच इतका वेळ, 10:30 पावणे 11 वाजतात मला. मग तिथून घरात यायचं, मग घरातले गोधडे वगैरे टाकायच्या, घरातलं झाडू मारायचा, असं एवढं काम म्हणजे सकाळचं राहतं मला.
तर सगळे कपडे घाण केले होते, पोरांनी सगळीकडे टाकले होते. मग सगळे कपडे मी घड्या मारल्या. तर आजच्या पुरतं एवढंच, बाय.